कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेनं अनोखी शक्कल लढवली। टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या कालबाह्य पद्धतीला पक्षानं पुनरुज्जीवन दिलंय। त्यासाठी मनसेनं चक्क राज ठाकरेंची टपाल तिकीटं छापून घेतली आहेत। काळ बदललाय। जमाना व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटरचा आहे। हल्लीच्या तरुणाईवर या अत्याधुनिक सेवांचं गारुड आहे। मात्र मनसेचं जुन्या साधनांचं आकर्षण संपलेलं नाही। कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं ही बाब अनुभवायला मिळते। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेनं यावेळी चक्क टपाल यंत्रणेचा वापर करण्याची अनोखी शक्कल लढवली आहे। पक्षानं पोस्टाच्या माय स्टॅम्प योजनेचा फायदा उचललाय। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची टपाल तिकीटं छापून घेण्यात आली आहे। मनसेला मतदान का कराल याबाबत राज ठाकरेंचं छापील आवाहन टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवलं जात आहे। 12 जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीत 18 पैकी 17 वॉर्डांमध्ये मनसेनं उमेदवार उभे केले। आता निवडणुकीची सगळी प्रणाली बदलत चालली आहे। थोडंसं फार पूर्वी जर गेला तर 25-30 वर्षापूर्वी अशा पद्धतीचा प्रचार त्यावेळी वेळेला उमेदवार पत्रव्यवहार करून वगैरे अशा पद्धतीने करायचा। त्यामुळे ह्याच्यानंतर नक्की जुने जे मतदार आहेत त्यांना ती आठवण येईल जुन्या एका राजकारणाची की अशा पद्धतीचा प्रचार करूया। तर एक नवीन कन्सेप्ट, नवीन प्रणाली आपण देऊया आणि ती सक्सेस झाली असं मला वाटायला लागलं। जेणेकरून मला वाटतं GPOच्या IPS अधिकाऱ्यांनी देखील त्याचं खूप कौतुक केलं की माननीय राज ठाकरे साहेबांच्या अशा पद्धतीने स्टॅम्प काढून। आम आदमी पार्टीनं राजकारणाचं स्वरूपच बदलून टाकलंय। सर्वसामान्यांमध्ये सध्या सर्वाधिक कुतूहलाचा विषय असलेल्या या पक्षाची भिस्त अत्याधुनिक संपर्क साधनांवर आहे। आम आदमी पार्टीमुळे अन्य राजकीय पक्षही मतदारांपर्यंत प्रभावी जनसंपर्क साधण्यासाठी जागरूक झालेत, ही मोठी जमेची बाजू आहे। पक्ष काम करत असतो, लोकांसाठीच काम करत असतो आणि लोकांपर्यंत कसं पोहोचेल, त्यांचं कामं कशी होतील, तर मग इतर पक्षांच्या पण काही प्रणाल्या चांगल्या असतील तर ते निश्चितपणे घेण्याचा करता आम्ही तो अभ्यास नक्कीच करतो। म्हणजे त्या पक्षाचं कित्येक वेळेला आम्ही कौतुकही करू की लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम जर खूप चांगलं एखाद्या पक्षाचं चांगलं असेल तर निश्चितपणे त्यांचं कौतुक करणं किंवा त्या माध्यमात आणखीन काहीतरी चांगलं रेक्टिफिकेशन होत असेल ते करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त काम आणि पोहोचता कसं येईल अशा पद्धतीचा नक्कीच याचा प्रभाव पुढे निवडणुकीला पडेल। प्रचारासाठी टपाल तिकिटाची संकल्पना पाहून दस्तूरखुद्द राज ठाकरेंनीही आश्चर्य व्यक्त केलं। आता टपाल तिकिटावरची ही राजमुद्रा मतदारांनी स्वीकारली का हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल। दिनेश तुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।